इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा म्हणजे कन्येचा विवाह सोहळा संगमनेरमध्ये पार पडतोय आणि जे काय ॲटम बनले जात आहेत त्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थोडं बाजूला आहे इकडं ही बुंदी बनली जाते. कोणकोणते पदार्थ यामध्ये राहणार आहेत जे स्वतः हे स्वयंपाकाचं नियोजन करतायत ते माझ्यासोबत आहेत. किती ॲटम राहणार आहेत? ॲटममध्ये 2 भाज्या आहे, मटकी, मिक्स व्हेज, पुरी, चपाती, वरण भात, स्वीटमध्ये मोतीपाक बर्फी, बुंदी आणि तिच्यात खव्याचा लेप असतो. हे स्वयंपाक बनवण्याची तुमचं जे नियोजन आहे म्हणजे किती तासापासून हे तुम्ही स्वयंपाक बनवता? गेली 36 तासापासून आम्ही या तयारीत लागलेलो आहे. किती वराडी मंडळींचा स्वयंपाक बनला जाणार असे काही माहिती? काय नाही, आता शेवटचा माणूस येईपर्यंत जेवण घालीत राहायचं. तुम्ही इकडं बनवतच राहणार? बनवतच राहणार. काय तुम्ही स्थानिकचे का दादा? स्थानिक म्हणजे निळवंडे गावचे. आता तुम्ही महाराजांचे एक भक्त म्हणून या ठिकाणी आलात, शिष्य म्हणून. काय काय नियोजन पाहताय तिथलं? नियोजन भरपूर आता येणारे सर्व धार्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील लोक या विवाहासाठी येणार. त्याच्यामुळे लाईटिंगची सोय, बसण्याची सोय सर्व व्यवस्थित केलेली आहे. असं बाकी आणखीन कोणकोणते कार्यक्रम पार पडणार आहे तिथं? कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडणार आहे. काही भाषणं होतील, काही मंत्र्यांची भाषणं होतील. कीर्तनाचा कार्यक्रम म्हणजे जिथं लग्न सोहळा पार पडणार आहे तिथंच कीर्तन? अगोदर कीर्तन होतं का नंतर? 4 ते 6 कीर्तन आहे, त्याच्यानंतर लग्न सोहळा आहे. नंतर लग्न. आता थोडं इकडे या. आता काही काही बातम्या अशा पण लागल्या की 100 एकर जागा, ही जागा नेमकी किती आहे? ही 9 एकर आहे. 9 ते 10 एकर. हा 90 नाही हो, 9 ते 10 एकर आहे. हा हे उलट नुसतं फेक चालू आहे म्हणायचं 100 एकर. या फेक चालू आहे, बरोबर आहे. पण जे नियमात आता बाकी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहेत का इथं? हा येणार आहे आता मुख्यमंत्री. त्यांच्या हस्ते काय काय नियोजन आहे? त्यांचे आले काय करतात काही सांगते नेमकं. सप्ते हा ध्वजारोहण करणार, ते ध्वजारोहण करणार. आणि आता इथले काही लोकांनी, लोकप्रतिनिधींना, आमदारांनी वगैरे हे मंडप वगैरे नियोजन कसं चालू आहे याचं पाहणी वगैरे केली का कुणी इथं येऊन? काय आता काय सांगता येत नाही, मग आम्ही आलोय पाहाला. पाहिलाच आले का? हा, तुम्ही कुठून आले? आम्ही जांजर फळवरून आलोय. आता मला एक सांगा, आतापर्यंत बरेच आपण लग्न सोहळे पाहिले, आमदारांचे पाहिले, खासदारांच्या मुलीचे पाहिले, मुलांचे पाहिले, मात्र या लग्नामध्ये काय वेगळं दिसतंय? आता या लग्नामध्ये सगळा वारकरी संप्रदाय येणार, राजकीय पुढारी मंडळी येणार, म्हणजे सगळ्या धर्म आणि सर्व धर्माचे माणसं इथे येणार. वारकरी मंडळी ज्यादा येणार, माळकरी मंडळी, साधू संत मंडळी ज्यादा येणार. बाबा तुम्हाला काय वाटतं इथं काय वेगळं नियोजन पाहायला मिळतंय तुम्हाला? आहे थोडा बदल आहे ना. कुठंतरी पाहण्यासारखं, प्रत्येकाला येऊन बघण्यासारखा हा सोहळा होतोय म्हणला. होतोय. अविस्मरणीय. आतापर्यंत कधी एखादा विवाह सोहळा बघितला? केवढा मोठा सोहळा नाही झाला. अजून तर कार्यक्रम होणार आहे. फक्त रूपरेषा पाहिली, याच्यापेक्षा भारी कार्यक्रम होणार 101%. किती तास झालं इथं सगळं नियोजन पाहताय तुम्ही? मी 2 तास राहिलो. इथल्या आचारी मंडळींना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी आपणही घेऊ. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, संगमनेर.